हाय गाइस, गुड मॉर्निंग. सो आज आपण अंडा राईस बनवतो कारण माझ्या हजबंडला कंटाळा आला आहे चपाती खायची, म्हणून आज आपण अंडा राईस बनवणार आहोत. सो आज बेसिकली आपला डे आहे. आज आपल्याला नवी मुंबई एअरपोर्टला जायचं आहे. सो तुम्हाला आज मी नवी मुंबई एअरपोर्ट एक्सप्लोर करीन. सो कसं जायचं, ट्रॅव्हल कसं करणार आहे वगैरे ते पण सगळं मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. सो तुम्ही बघा मी कसं पोचते आहे नवी मुंबई एअरपोर्टला. ग्रीनची आहे. बोलत नव्हते आकाशचा फोन. जस्ट आम्ही निघालो आहे. मैनेजर साहब मुझे निघालो आता आपण. मला माझा हजबंड बेलापूर स्टेशनला सोडतील आणि मग तिथून आपण बेलापूर स्टेशनवरून डेपोमधून आपल्याला A3 बस डायरेक्ट एअरपोर्टमध्ये सोडते. तर आपण बघूया. त्या दिवशी आपण टर्मिनल 2ला गेलेलो, तर ते ट्रेनचा प्रवास वगैरे तुम्ही जर बघितला नसेल तर मागे जाऊन माझा ब्लॉग बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेलच. आणि आता आपण ही तुम्ही ट्राय केली आहे का डार्क चॉकलेट? मला कमेंटमध्ये सांगा. हा फुल कटबीट मारते. बोलू का बोला काहीतरी ब्लॉगमध्ये, तर बोलतात असं बोल म्हटल्यावर काय बोलायचं समजत नाही. त्याचं पण तुम्ही काय बोलता? चला आपण डायरेक्टली बेलापूर स्टेशनला उतरताना स्टार्ट करूया. सो स्टे ट्यून्ड. बाय. उतरू का? बघा गाडी आहे मागे. बाय. सो गाईज आपण उतरलेलो आहे. जामच ऊन आहे यार. एवढं ऊन
जेवणाचं कसं करायचं. अजून एअरपोर्ट आहे ना नवी मुंबईचं फुल फ्लेस म्हणजे झालं आहे तसं चालू. पण आपण आज तिथले आउटलेट वगैरे सगळे एक्सप्लोअर करणार आहे आज. मी तुम्हाला दाखवते तिथे काय म्हणजे प्राईज आहे फूडची. अग्रोली गाव CBD सेक्टर 1. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच बस डेपो आहे. त्या डेपोमध्येच येते बस. A3 एअरपोर्ट मला दाखवीन मी. चला बस स्टॉपवर गेल्यावरती आपण चालू करूया. बघा आपण इथून आलो स्ट्रेट. हे स्ट्रेट रेल्वे स्टेशन आहे बेलापूरचं आणि तिथेच डेपो आहे आणि इथे हा आहे बस स्टॉप. बेलापुर से बस स्टॉप है ना, बेलापुर का बस स्टॉप है. गाईज आपली A3 बस आलेली आहे. तुम्ही बघू शकता बघा हे एअरपोर्टसाठी ही बस आहे A3. कोणी जर येणार असाल तर बेलापूर स्टेशनवरून तुम्ही डायरेक्ट A3 बस पकडू शकता. फक्त 9 रुपये तिकीट आहे लेडीजसाठी. आणि जेंट्ससाठी 18 रुपीज आहे.
टर्मिनल 5ला पोहोचलो. इथे सगळं उबेर आहे, ओला वगैरे सगळं आहे. बुकिंग वगैरे करायला तुम्ही या एरियामध्ये येऊ शकता खाली. आता आपण बसमधून उतरलो आहे. हे बघा फ्लाईट्स टायमिंग वगैरे दिलं आहे. आपण वरती जाणार आहोत. तुम्ही लिफ्टनी पण येऊ शकता, लिफ्टनी पण. हे अरायवल आहे, डिपार्चर्स इकडे आहे राईट साईडला. फर्स्ट आउटलेट आहे JI ज्यूस. त्याच्यानंतर हे आहे आपल्या नवी मुंबईचा एअरपोर्ट. टीम हॉर्टन्स, सबवे अजून स्टार्ट नाही झालं आहे. टी टपरी आहे, मिट्टी गॅप आहे आणि आहे साऊथ म्हणून हॉटेल पण आहे. सो एवढे आउटलेट बाहेर आता स्टार्ट झाले आहेत. आपण आतमध्ये पण जाणार, तुम्हाला आतमधलं पण मी सगळं दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. कोणाला काय तुला कोण ओळखत नाही, सगळे तुला नावाने डिस्प्लेवाले बोलतात. अरे त्या साईडला आहे सगळं. तिकडे काहीच नाही का? तिकडे सगळे तिकडे बंद आहे का सगळं? तिकडे नाही, तिथे गोगो झालं आहे फक्त. गोगो गोगोमध्ये काय आहे? आपलंच आहे ते गोगो पण. गोगोमध्ये गोगो काय लागतं? गोगोला काय आहे का डिस्प्ले पण चालू नाही झालं अजून. अच्छा, फोटो पाठवून त्याला जे जुनं ते सगळं पाठवलं. सबको गली किचन, फागा मामा, कोको गार्ड कैफे,
हे बॉन वॉईज आहे. इथे सगळे बेवरेजेस आहेत. 100 रुपीज, 95 रुपीज. तो ना आहे का तिथे? इकडे सर काय नाही, चल बघून येऊया. काय का इकडे? आज सगळा एअरपोर्ट एक्सप्लोअर करायचं आहे, त्याच्यामुळे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. चला. कोण विचारतोस का मी तिला? किती उपरायचं चाललं मग तुला जर ऑफर दिली तर कर मग आकाश. काय करू? थांब. नव्हताच भरायचं काम करायचं नाही आता. 9 hours, only 3-4 hours. जिंदगीत वाटलं नसलं असलं काम असलं उपट सोंड्या. उपट सोंड्यासारखं लोक ना आपण ऐकाल तर दुपारी गप गुड चला बाजाला आज लय पाहिजे का निघाला. तू कशी करतो माहिती आहे का? एखादं कसं कॉलेज बुडवतं येते असं झोपते ते कुठंतरी जाऊन तसलं काम आहे म्हणजे तुझ्या व्हिडिओमध्ये येईल. फ्लॅट घ्या नाही इकडे कशी एवढंच आहे का सुट पुढे का? पुढे ते लास्टला आहे. लास्ट एवढंच आहे. गेट नाही हो ओपनच आहे. थांब जाऊया का? चल. काढ ना मग व्हिडिओ. मोबाईल दे तुझा. गाईज बघू शकता तुम्ही, इंडोची फ्लाईट आहे. गाडीत उडी मारू का? गाईज ह्याला उडी मारायची. थांबा त्याचं तोंड दाखवते. कशी पडून दिल्लीची फ्लाईट आहे आता. येस. उडती का नाही? इंडिगो चे विमान 2243 ने जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी शेवटची आणि अंतिम सूचना आहे. सर्व प्रवाशांना दिवस यायचं येत नाही शिरायचं आतमध्ये. अयोध्याला इंडिगोचे विमान 2251 ने जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी शेवटची आणि अंतिम सूचना आहे. सर्व प्रवाशांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्वरित द्वार क्रमांक 13B वरून विमानात प्रस्थान करावे. जेवढे आपले कुठलं तेवढंच काढायचं. हो गाडीला फोन करू घ्यायला विचारू का? त्याला जाऊ जाऊ नको सुटू. कॅश टाकतो पण कृपाला वैतागणार. अरे ईदवाले सर हा आज ईद आहे ना, म्हणून सगळे एकदम रेडी होऊन आलेत. एवढंच आहे काय? हां एंड आहे इथे. हे सगळे गेट क्रमांक आहेत. 101, 10, 12, 10, 10. इथे थर्ड वे कॉफी आहे. इथे पण फ्लाईट आहे. डोमेस्टिक डिपार्चर्स आहे. कोलकाता, कोल्हापूर, भावनगर, अहमदाबाद. स्काय बाईट्स. आता एवढं रश नाही, म्हणजे गर्दी नाही आहे.
कारण एवढं फुल फ्लेज चालू नाही झालं आहे त्याच्यामुळे. आंबे तुम्हाला दाखवते. मावा टी केक आणि प्लस चाय 299 रुपीज असं सगळं आहे. आणि एक ऑफर आहे की तुम्ही जर अदानी वन ॲप यूज करताय तर त्याच्यावरती तुम्ही जर फूड घेताय तर त्याच्यावरती तुम्हाला 200% वगैरे असं. 300चं फूड घेतलं तर 200 रुपीज ऑफ असं सगळे डिस्काउंट चालू आहेत अदानी वन ॲपवरती फक्त. इथे कोको कार्ड कॅफे आहे. रेट्स बघू शकता तुम्ही किती आहे. 445. चॉकलेट चीज केक आहे 445चा. त्याच्यामध्ये पूर्ण 450मध्ये बाहेर केक येऊन जाईल. जाणारे इंडिगोचे विमान 2014 द्वार क्रमांक 18 वरून उड्डाणास तयार आहे. हैदराबाद को जाने वाली इंडिगो की उड़ान 2014 वार संख्या 58 पर प्रस्थान के लिए तैयार है. स्वीट कार्ट idli.com. हे लास्ट एंडिंग आहे प्रवासी. थांब काढते. पूर्ण तू फोटो काढ सेपरेटचे. मी PDF चाटून तू बॉनवाईज हे होणार आहे ना. बॉस 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 बेंची. त्याच्यामध्ये काय आईस्क्रीम्स वगैरे आहेत वाटतं. वागा मामा बॉनवाईज. सो असं आहे नवी मुंबईचं एअरपोर्ट. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि भरपूर सारं प्रेम द्या. चलो बाय.